आपण आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची 194वी जयंती नायगावमध्ये उत्साहात साजरी। तर स्मारक परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। फडणवीस, शिंदे आणि भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन। सोलापुरात क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा मुखवटा परिधान करून जयंती साजरी। तर अंगणवाडी सेविका संघाच्या मेळाव्याला खासदार प्रणिती शिंदेंची हजेरी। जाणून घेतल्या अंगणवाडी सेविकांच्या समस्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त सोलापुरात साकारलं वाळू शिल्प। तर वेंगुर्ले आरवलीमधील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांच्याकडून सावित्रीबाई फुलेंना अनोखी आदरांजली। जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण। तर वांगी 30 तर टोमॅटो 20 रुपयांनी स्वस्त। वाशिममध्ये महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। संचालकांकडून बीज उत्पादन प्रक्रियेचा आढावा। वाशिम जिल्ह्यातील 3206 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत। रब्बी हंगामामध्ये सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे उत्पादनावर आता परिणाम होण्याची शक्यता। जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ। तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 23,000 हेक्टरनं वाढ। हरभरा, मका, ज्वारीला शेतकऱ्यांची पसंती। हिंगोली जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे करडी पिकावर माव्यासह रोगाचा प्रादुर्भाव। तर महागडे कीटकनाशक फवारणी करून सुद्धा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे करडी उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत। अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध खानदेशी वांग्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळावी, वांगी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। अवकाळी पावसानंतर आता जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा तापमानात घट। तर तापमानात घट झाल्यामुळे सकाळच्या वेळेत सर्वत्र धुकं। दाट धुक्यामुळे मात्र गहू, मका, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती। अकोल्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर आता पुन्हा थंडीचा जोर वाढला। 6 अंशांनी तापमानाचा पारा घसरला। 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। नाशिकच्या निफाडमध्ये गायब झालेल्या थंडीचं पुनरागमन। 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। थंडीपासून उब मिळवण्यासाठी आता पुन्हा शेकोट्या पेटल्या। धुळ्यातही तापमानाचा पारा घसरला। 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तर थंडीचा जोर आणखी वाढण्याची सुद्धा भीती। राज्यातील सर्व शाळांमध्ये 26 जानेवारीला संविधानाचं वाचन केलं जाणार। या संदर्भात लवकरच शाळांना आदेश दिले जाणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। कोल्हापुरात जिल्हा परिषद शाळेमध्ये सिंघम चित्रपटाच्या डायलॉगवर रील। तर करवीर तालुक्यातल्या दऱ्याचे वडगावमधील माजी विद्यार्थी यांचा हा प्रताप। तर रील बनवण्यासाठी मुख्याध्यापकांनीच परवानगी दिल्याची कबुली। टीव्ही9 मराठीच्या बातमीची कोल्हापूर शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल। तर जिल्हा परिषद शाळांना मुख्याध्यापकांना आता सिंघम रील होणार। शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांकडून खुलासा मागवला। धाराशिवमध्ये बारदाना नसल्यामुळे आता सोयाबीन हमीभाव केंद्र 15 दिवसांपासून बंद। सोयाबीन खरेदी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। नोंदणी केलेल्या 25% शेतकऱ्यांची खरेदी सुद्धा नाही। आळंदीमधील इंद्रायणी नदी भेसाळण्याचं हे सत्र सुरूच। आश्वासनं मिळून सुद्धा इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ सुरूच। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी स्थानकामध्ये नागपूर मडगाव एक्सप्रेसचं जंगी स्वागत। नागपूर मडगाव एक्सप्रेसला थांबा दिल्यामुळे नागरिकांकडून स्वागत। मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक। तर जेऊर स्थानकाजवळची ही घटना। दगडफेकीमध्ये C11 डब्यातील काच फुटली। राजगुरुनगरमधील चिमुकलींवर अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आता बारामतीच्या तहसील कार्यालयासमोर मोर्चा। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। राजगुरुनगरमधील घटनेच्या निषेधार्थ गोसावी समाजाचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांचाही सहभाग। पालघरच्या तलासरीमधील सेटवाला चिकन फूड बनवणाऱ्या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त। कंपनीवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। बुलढाणा येथील मिर्झानगरमधील युवकांचं नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन। तर व्यायामशाळेला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता देण्याची या युवकांची मागणी। अमरावतीमधील सुकळी गावानजीक पाणी मिळत नसल्यामुळे कुटुंब आक्रमक। सुकळी ग्रामपंचायत पाणी देत नसल्याचं या ठिकाणी म्हणत ग्रामस्थांचा संतापजनक आंदोलन। तर पाणी आणि विजेची सोय उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची यावेळी मागणी। अमरावतीच्या चांदूर तालुक्यातल्या डोमक ते गणोजा या रस्त्याची दुरावस्था। ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन। रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास आत्मदहन करण्याचा सुद्धा इशारा।
उजनी धरणातनं उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडा. ठाकरे गटाच्या युवासेनेची आंदोलन करत मागणी. 8 दिवसात पाणी न सोडल्यास धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा. सांगली जिल्ह्यातील एसटी विभागाकडे नादुरुस्त जुन्याच एसटी बसमधून कमावले 18 कोटी रुपये. 1.5 वर्षांपासून सांगली विभागाची 800 बसेसची मागणी. अमरावतीचं नवीन जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय अद्यापही सुरू नाही. सप्टेंबर महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं इमारतीचं लोकार्पण. रुग्णालयाची नवीन इमारत कधी सुरू होणार, रुग्णांचा सवाल. रत्नागिरीच्या जयगडमधील जिंदाल पोर्ट एलपीजी गॅस वायुगळती प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा कायम. तर अप्पर जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या समितीकडून 22 दिवस उलटून सुद्धा अहवाल नाही. मनमाडच्या कुंदलगाव शिवारामध्ये भरधाव ट्रक विहिरीत पडल्याची घटना. तर ट्रकचा चालक क्लीनर बेपत्ता. विहिरीतनं ट्रक बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू. नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार. तर अज्ञात आरोपींकडून 5 ते 6 राऊंड फायर झाल्याची माहिती. एक जण यामध्ये जखमी. तर गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती. अमरावतीच्या प्रभू कॉलनी परिसरामध्ये पतीकडून पत्नीची हत्या. घराला कुलूप लावून आरोपी पती फरार. भाग्यश्री लाडे असं या हत्या झालेल्या महिलेचं नाव. आरोपी अक्षय लाडेचा पोलिसांकडून शोध सुरू. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चंद्रपूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय. तर बंद नलिकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना चंद्रपूर जलाशयाचं पाणी मिळणार. सांगलीच्या विटा शहरातली पाण्याची पाईपलाईन कुंडल गावामध्ये फुटली. तर कुंडल परिसरामध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. घरात पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान. गोंदियाच्या साईटोला जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी टाळं ठोकलं. तर स्लॅबचा प्लास्टर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडल्यामुळे काही विद्यार्थी झाले होते जखमी. अमरावतीमध्ये खंजीरनं वाढदिवसाचा केक कापणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहीद मंसुरी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये लक्ष्मी इंडस्ट्रीज इस्टेट इथल्या केमिकल फॅक्टरीला आग. आगीमध्ये सुमारे 10 कोटींचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जालन्यातील लाडक्या बहिणींना अर्ज भरण्यासाठी आता मदत करणाऱ्या 180 अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत. अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहनपर दिले जाणार. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा 6 कोटींचा टप्पा पूर्ण. 9 महिन्यांमध्ये बँकेनं 634 कोटींची या ठिकाणी केली वाढ. तर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती. जळगावच्या यावल तालुक्यातल्या परसाडे ग्रामपंचायतीतील 3 सदस्य अपात्र. 3 अपत्य आणि इतर कारणांमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं हे अपात्र झाल्याची माहिती.